आज आपण आधार क्लायंट कशा प्रकारे इन्स्टॉल करायचे हे बघणार आहोत. म्हणजेच आधार सुरू करण्यासाठीची जी L1 ची प्रोसेस असते, म्हणजेच लेवल 1 ची जी प्रोसेस असते ती आपण थोडक्यात बघू. एक क्लायंट इन्स्टॉल करण्याच्या अगोदर आपल्या सिस्टीमच्या काही छोट्याशा सेटिंग असतात. त्या सेटिंग आपण करून घेऊ, जेणेकरून आपल्याला आपलं क्लायंट व्यवस्थित इन्स्टॉल होईल, कुठले प्रॉब्लेम नाही येणार. अशा काही छोट्याशा सेटिंग असतात ज्या की आपण रेग्युलर पाहिलेल्या असतात, त्या आपण ज्या की आपण नॉर्मल कुठलंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना करत असतो. तर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्या लॅपटॉप किंवा सिस्टीमची काय आहे आपलं त्याचा डेट अँड टाईम हा बरोबर आहे का हे आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे. त्यानंतर काही कंट्रोल पॅनलमध्ये सेटिंग आहेत, त्यासुद्धा सेटिंग करायच्या. जसं की आपलं फायरवॉल आहे ते बंद करणे. तर आपण कंट्रोल पॅनलमध्ये जाण्याच्या अगोदर इथे डेस्कटॉपच्या कॉर्नरला आपण इथं बघू की आपलं डेट अँड टाईम आहे ते बरोबर आहे का. डेट अँड टाईम मला असं योग्य वाटलं बरोबर असेल तर मग मी त्यानंतर आपण जाऊ कंट्रोल पॅनलमध्ये. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझं डेस्कटॉपवरच कंट्रोल पॅनलचं आयकॉन आहे, त्यामुळे मी इथून जातो. तुम्ही कुठल्याही प्रकारे कंट्रोल पॅनलमध्ये जा. यामध्ये आपल्याला फायरवॉलमध्ये जायचं आहे. फायरवॉलमध्ये जाऊन आपलं फायरवॉल ऑन आहे का चेक करा. ऑन असेल तर त्याला ऑफ करा. तुम्हाला ही सेटिंग माहिती आहे. जसं या प्रकारे मी इथं ऑफ ठेवलेलं आहे, ऑलरेडी माझ्या लॅपटॉपचं ऑफ आहे. तुम्ही इथं ऑफ करून घ्या. त्यानंतर परत आपण कंट्रोल पॅनलमध्ये येऊ. त्यानंतर दुसरी एक सेटिंग आहे युजर अकाउंटमध्ये. त्याला आपण आपली जी युजर अकाउंट कंट्रोल सेटिंग असते ती चेंज करायची आहे. त्यासाठी आपण युजर अकाउंटमध्ये जाऊ. युजर अकाउंटमध्ये चेंज युजर अकाउंट कंट्रोल सेटिंगमध्ये आपण जाणार आहोत. त्यामध्ये जा. तिथे गेल्यानंतर आपल्याला युजर अकाउंट कंट्रोलची सेटिंग जी आहे ही पूर्ण डाऊन खाली घ्यायची आहे आणि त्याला ओके करायचे. नॉर्मली सेटिंगमध्ये असेल ओके करा. ही सेटिंग मी युजर अकाउंटमध्ये जाऊन केली ही आपल्याला सेटिंग जी आहे सर्च बारमध्ये तुम्ही सर्चमध्ये सुद्धा टाकून करू शकता. त्यामध्ये तुम्ही जर सर्च केलं UAC असं टाईप केलं तर तुम्हाला वरती दिसेल चेंज युजर अकाउंट कंट्रोल सेटिंग. त्यावर जाऊन सुद्धा तुम्हाला हे सेटिंग करता येईल. ओके करा. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता काही 2-3 महत्त्वाचे सेटिंग आहेत ज्यामध्ये आपल्याला प्रोग्राम अँड फ्युचरमध्ये जायचे. प्रोग्राम अँड फ्युचरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल टर्न विंडोज फ्युचर ऑन ऑर ऑफ. हायलाईट केल्याप्रमाणे इथे या ऑप्शनवर येऊन क्लिक करा. इथे गेल्यावर हा जो बॉक्स येतो यामध्ये तुम्हाला दिसेल की 1 नंबरलाच आपल्याला .NET फ्रेमवर्क जे आहे हे आधीचं व्हर्जन म्हणजे 3.5 व्हर्जन, ज्यामध्ये 2.0 आणि 3.0 सुद्धा इन्क्लूड असते. तर हे आपल्या आधार सॉफ्टवेअरला सुद्धा सपोर्टेड आहे. त्यामुळं आपल्याला हे सॉफ्टवेअर एक तर मॅन्युअली टाका नसेल आपल्याला, आणि त्याचबरोबर इथल्या 2 मी ज्याप्रमाणे हायलाईट केल्यात इथल्या 2 सेटिंग ऑन करा. ह्या 2 सेटिंग जेव्हा तुम्ही ऑन केलेलं याला राईट केलेलं असेल, जर तुमचं हे 3.0 जर नेट फ्रेमवर्क आहे हे जर तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर हे ऑनलाईन तुमच्याकडे नेट सुरू असेल तर ऑटोमॅटिक डाउनलोड होईल आणि इन्स्टॉल पण होईल. आणि जरी इन्स्टॉल जरी असेल तुमच्याकडे तरीसुद्धा तुम्हाला ही सेटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली या. खालीसुद्धा यामध्ये एक सेटिंग आहे ते म्हणजे टेलनेट क्लायंट म्हणून एक असतं. इथे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथेही राईट करायचं आहे. इथं राईट करा. त्यानंतर ओके. म्हणजे ह्या 2 सेटिंग आपल्याला इथेही करायच्या आहेत. त्यानंतर आपण ओके करू. हे अप्लाय व्हायला थोडासा वेळ घेईल आणि लगेच हे केलेले चेंजेस अप्लाय होतील. हे केलेलं चेंजेस अप्लाय झालं. इथे जर तुमचं .NET 3.0चं तुमच्यात इन्स्टॉल नसेल, तुमचं नेट ऑन असेल
तर इथं ते ऑटोमॅटिकली डाउनलोड पण करेल आणि तुम्हाला डाउनलोड केल्यानं ते इन्स्टॉल पण करेल. हे झालं, अप्लाय चेंजेस केलं आपण, त्यानंतर क्लोज करा. कधी जर तुम्ही डॉटनेट इन्स्टॉल झाला असेल तिथं तुम्हाला सिस्टीम रिस्टार्ट करायला सुद्धा सांगू शकतं, त्यामुळे सिस्टीम रिस्टार्ट केली तरी चालेल. तिथे क्लोज करा. आता आपण आपलं आधारचं क्लायंट इन्स्टॉल करू. तर आधारचा क्लायंट इन्स्टॉल करण्यासाठी जे आपलं माझं सॉफ्टवेअर आहे आधारचं सेटअप पूर्ण क्लायंट मी डी ड्राईव्हमध्ये ठेवलं आहे. तिथं जाऊन मी माझ्या सेटअपच्या मध्ये जाणार. सेटअपच्या मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला इथं सांगतो, मी 2 काही फाईल घेतल्यात. एक आधार सेटअपचं पूर्ण माझं टोटल आहे. एक खाली फाईल आहे ज्याचं GPS माझं सेटअप आहे, GPSचे ड्रायव्हर्स आहेत. आणि खाली एक युजर क्रेडिशन फाईल आहे. युजर क्रेडिशन फाईल दिली आहे, त्याचं मी काम सांगेन. तर मी माझ्या आधारच्या सॉफ्टवेअरमध्ये जातो आहे. यामध्ये मला दिसेल खाली माझ्या आधार सेटअप क्लायंटची फाईल आहे. मी या आधार क्लायंटमध्ये गेलो, तिथे तुम्हाला 2 फाईल दिसतील. ते सेटअपची जी खालची फाईल आहे ही फाईल आपल्याला रन करायची. त्यावर तुम्ही डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडोज ओपन होईल. या विंडोजमध्ये तुम्हाला फक्त पहिले दाखवलं इथं की तुमचं क्लायंट ओपन होतं आहे. नेक्स्ट करा. त्यानंतर आपलं कोणतं व्हर्जन आहे खाली ते पण दाखवलं जातं. ॲग्री करा. त्यानंतर आपलं हे सॉफ्टवेअर कुठे इन्स्टॉल होतं हे दाखवलं जातं. सी ड्राईव्हमध्ये कुठल्या फोल्डरमध्ये चाललं आहे हे पण दाखवलं जातं. त्यानंतर परत नेक्स्ट करा आणि तिथं थोडा वेळ घेईल. ऑटोमॅटिकली पूर्ण ही प्रोसेस होऊन जाते. तर युजर क्रेडिशन एक मी फाईल दाखवली तुम्हाला. युजर क्रेडिशन फाईल म्हणजे आपला जो ऑपरेटर आहे, जो काम करणार आहे, ऑपरेटर किंवा सुपरवायझर जो कोणी असेल किंवा दोन्ही तो एकच व्यक्ती असेल, त्याच्या नावाची क्रेडिशन फाईल तयार होऊन येते. ती फाईल आपल्याला यामध्ये टाकावी लागते, जेणेकरून त्याचं युजर आपल्याला त्याच युजरनं आपल्याला क्लायंट ओपन करता येतं. तर त्यांच्या नावाची आपल्याला युजर क्रेडिशन मिळाली असते. इथं माझं सॉफ्टवेअर सक्सेसफुली इन्स्टॉल झालं. त्याला करणार मी फिनिश. म्हणजे खूप कमी वेळामध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. सॉफ्टवेअर डेस्कटॉपवर आयकॉन आलेला दिसेल तुम्हाला आधारचा, परंतु आपल्याला हे आयकॉन हे नाही ओपन करायचं. तर यासाठी आपल्याला काही सेटिंग्स करावं लागतात या क्लायंट चालवण्यासाठी. आणि त्या आपल्याला सेटिंग करण्यासाठी ही प्रोसेस आहे. आपल्याला मी स्टार्ट बटनवर जाऊन ECA नाव सर्च करायचं आणि या ECAमध्ये जाऊन आपल्याला काही सेटिंग करायचे असतात. तर मी इथं सर्चवर जाईल आणि इथं आपल्याला टाईप करायचं ECA तुम्हाला आयकॉन आलेलं दिसेल. त्या आयकॉनवर क्लिक करा. आयकॉन तुमच्यासमोर क्लिक केलं की थोड्याच वेळात ओपन होतं. इथं हे माझं ECAची विंडोज ओपन होत आहे. ही आपण थोडा वेळ घेते आणि ओपन झालं की लगेच इथे एक मेसेज दाखवला जातो की हे क्लायंट आणखी रजिस्टर नाही आहे. बरोबर आहे, आपण आणखी रजिस्टरच केलं नाही. परंतु इथे पण दाखवलं आपल्याला फक्त सुपरवायझर आणि एक नाव दाखवलं, पण युजरचे नाव आलेले दिसणार नाही. का दिसणार नाहीत? कारण आपण युजरची फाईलच आपण आणखी टाकलेली नाही, त्यामुळे युजर येत नाही. तर या तत्परतेला क्लोज करा. आणि आम्ही जी आधी फाईल सांगितली होती युजर क्रेडिशनची, युजर क्रेडिशन फाईल जिथं आपली आहे तुम्ही कॉपी करून ठेवलेली, ती फाईल आपल्याला एका ठिकाणी कॉपी करायची. ती कॉपी कशी करायची आणि कुठं करायची ते बघा. पहिले आपण ती फाईल जिथे ठेवली ती कॉपी करून घेऊ. मी माझी डी ड्राईव्हमध्ये फाईल ठेवलेली आहे. आधारच्या सेटअपच्या ठिकाणी ती फाईल मी कॉपी करून घेतो. कम्प्युटर डी ड्राईव्हमध्ये माझं आधारचं सेटअप मी जिथे ठेवलं तिथे युजरची फाईल आहे. युजर क्रेडिशनवर ही फाईल मी कॉपी करणार आणि ही फाईल कुठे पेस्ट करायची आहे? जिथं आपलं आधार ज्या ठिकाणी इन्स्टॉल झालं आहे, सी ड्राईव्हमध्ये आपलं आधार इन्स्टॉल आहे. सी ड्राईव्हमध्ये EYD इंडिया तर तुम्ही ओपन करा. त्यानंतर आधारचं मध्ये फोल्डर असेल तिथे जा. यामध्ये डाटा नावाचं जिथं फोल्डर दिसेल तुम्हाला त्याला ओपन करा. त्याला ओपन केल्यानंतर बाय डिफॉल्ट एक युजर क्रेडिशनची फाईल आलेली असते, तिथे ही पेस्ट करा आणि तिला रिप्लेस करा. रिप्लेस केल्याने काय होतं की पहिली फाईल जी होती माझी ऑलरेडी तिलाही रिप्लेस केल्या जाईल आणि माझी नव्याने आलेली फाईल त्यामध्ये पेस्ट केली जाईल. मी आता परत ECA ओपन करतो. ज्याप्रमाणे आधी मी सांगितलं त्याप्रमाणे ECA ओपन होईल. याला ECA ओपन केल्यानंतर आता जर पाहिलं आपण या अगोदर आपल्याला युजरचे नाव आलेले दिसले नाही, फक्त सुपरवायझर ऑपरेटरचं नाव होतं.
आता जर आपण पाहिलं ह्याला या मेसेजला ओके करायचं काय तर तुम्हाला युजर आलेले दिसतील. तुमचा जो ऑपरेटर आहे त्याला जो आय डी प्रोव्हाइड केलेला आहे ऑपरेटर आय डी, तो ऑपरेटर आय डी तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. मला माझ्या ऑपरेटर माहीत आहे MH-CSC मी आणि जे पुढे जो आय डी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो आय डी घेणे. आय डी घेतल्यानंतर त्या ऑपरेटरचं नाव ऑटोमॅटिकली खाली येतं आणि त्यानंतर त्या ऑपरेटरचा UID म्हणजे आधार नंबर तुम्हाला खाली इथं टाकायचा आहे. आधार नंबर टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला काय इथं दिसेल की पहिली स्क्रीन, या पहिल्या स्क्रीनवर तुम्हाला ओपन झाल्याबरोबर डायरेक्टली तुमचं रजिस्टर जे आहे त्याचं इथं डिटेल दिसतं आणि एक नंबरला वर जर तुम्ही पाहिलं तर इथं सिस्टीमचा आय डी क्लायंट मशीन आय डी म्हणून आलेला आहे. क्लायंट मशीन आय डी आपल्यासाठी महत्त्वाचा असतो की आपल्याला हाच क्लायंट मशीन आय डी व्यवस्थित योग्य प्रकारे कॉपी करून तो एका टेक्स्ट फाईलमध्ये कॉपी करून हे आपल्याला UIDला प्रोव्हाइड करावं लागतं. त्यानंतर जेव्हा ते एनी डेज घेतील त्यानंतर आपल्याला आपल्या इथे आपली की रजिस्टर करून देतील. तर हे आपल्याला आय डी व्यवस्थित कॉपी करून त्यांना द्यायचं आहे. क्लायंट मशीन आय डी नावाच्या पुढून जिथून तुमचं पूर्ण आय डी पूर्ण कॉपी करायचे त्याच्या अगोदर आपल्याला इथं काही सेटिंग करून घ्यायच्या आहे. ज्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर इथं डेमोग्राफी स्क्रीनमध्ये एक नंबरला लोकल लँग्वेज दिसतं. हे लोकल लँग्वेज हा एक महत्त्वाचा भाग याच्यासाठी आहे की आपण इंग्लिशमध्ये आधारचं आपलं नाव वर इंग्लिशमध्ये असतं, खाली मराठीमध्ये असतं. मराठीमध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठी असतं, गुजरातकडे गुजराती असेल आणि ज्या स्टेटमध्ये जी लोकल लँग्वेज आहे त्यात चालतं. तर ही लँग्वेज असते लोकल लँग्वेज. ही लँग्वेज इथून येते. इथं तुम्ही जी लँग्वेज सेट केली ती लँग्वेज इंग्लिशच्या नंतर सेकंड लँग्वेज जी येते आपली ती इथून असते. तुम्ही मराठी ठेवलं तर मराठी, तुम्ही गुजराती ठेवलं तर गुजराती, तुम्ही आंध्राकडे ठेवलेली आंध्राची भाषा असेल आंध्राची, जी तिकडली भाषा आहे ती भाषा तुम्ही इथं सेट करा. तर मी महाराष्ट्रासाठी इथं मराठी भाषा सिलेक्ट केली आणि इथं आपल्याला ती भाषा घ्यायची आहे आणि इथं सेव्ह करायचं. म्हणजेच थोडक्यात आपलं आधार कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे इंग्लिशच्या व्यतिरिक्त ती भाषा इथे घ्यायची. त्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली झाल्याचा मेसेज येईल. त्या मेसेजला ओके करा. तुमची लँग्वेज इथून सेव्ह झाली. त्यानंतर पुढे रजिस्टर नावाची एक फाईल असते ती आपल्याला इथून इम्पोर्ट करावी लागते. ही फाईल कशासाठी असते की जी आपली एजन्सी आहे, जी एजन्सी हे आपल्याला ते आधार ज्या एजन्सी चालवणार आहे हे आधार क्लायंट, तर त्या एजन्सीचं नाव येण्यासाठी रजिस्टर एक फाईल असते एजन्सी आणि रजिस्टर कोड. तर ते नाव येण्यासाठी आपल्याला ही फाईल इम्पोर्ट करावी लागते आणि ही फाईल आपल्याला UID पण प्रोव्हाइड केलेली जाते की जी एजन्सी असेल त्या एजन्सीची. ती येण्यासाठी आपल्याला इथून एक नंबरच्या याच्यामधून तुम्हाला ही इम्पोर्ट करायची आहे. ही इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मुळात याच फाईलमध्ये आपली जी एजन्सी आहे रजिस्टर एजन्सी आहे, रजिस्टर कोड रजिस्टर एजन्सी कोड हे सर्व आपल्याला इथूनच मिळतं. इथं इम्पोर्टच्या बाजूला क्लिक करा आणि जिथं आपण ही फाईल ठेवलेली आहे UIDने आपला प्रोव्हाइड केलेली आहे तिथे जा. माझी फाईल डी ड्राईव्हमध्ये माझ्या आधारच्या सेटअपमध्ये आहे. मी त्या ठिकाणी गेलो. तिथे माझी एक झिप फाईल आहे रजिस्टर म्हणून. ती फाईल मी सिलेक्ट करून घेणार. मी इथं ओपन करणार. त्यानंतर ते मला पाहता आलेली दिसेल आणि पुढे मी इम्पोर्ट नावाच्या बटनवर क्लिक करेन. इम्पोर्ट नावाच्या बटनवर क्लिक केलं की जी माझी फाईल इम्पोर्ट झाली त्याला सक्सेसफुली मेसेज आला. मी ओके केला. तर इथं माझं एवढीच सध्याला माझी एवढी शिपिंग मला इथं येऊन करायची आहे. एक लँग्वेज सिलेक्ट करणे जी तुम्हाला कोणती हवी ती, नंतर रजिस्टर फाईल एक इम्पोर्ट करणे, त्या 2 फाईली त्या 2 मी सिलेक्ट केल्या आणि त्यानंतर मशीन क्लायंट आय डी हा एक महत्त्वाचा आपल्याला कॉपी करून द्यायचा आहे. तर सुरुवातीला जे बाय डिफॉल्ट कुठलं एजन्सी रजिस्टर नेम आणि एजन्सी नेम येईल, परंतु तुम्ही आता इम्पोर्ट केलेली फाईल
लगेच येणार नाही. एकदा तुम्हाला एक क्लायंट बंद करावं लागेल, पुन्हा एंटर करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जी एजन्सी हवी असेल ती तुम्ही फाईल इम्पोर्ट रजिस्टर एजन्सीची ती तुम्हाला दिसेल. मी परत एक क्लायंट बंद करतो आणि पुन्हा ओपन करतो. ACA लॉग इन मी ACA घेतलं, त्याला ओपन केलं तर आता तुम्हाला दिसेल की मला हवी असलेली रजिस्टर आणि एजन्सी त्यांचे नाव मला तिथं आलेले दिसतील, कारण मी त्याच्यासाठीच ती फाईल इम्पोर्ट केलेली आहे. तर परत मला माझ्या ऑपरेटरचा ऑपरेटर ID आणि त्यानंतर त्याचा आधार नंबर टाकून लॉग इन करून पाहायचं. परत लॉग इन झाले. आता जर मी पहिल्या स्क्रीनवर पाहिलं तर माझी CSC आणि माझी CSCचे सगळं डिटेल आलं की मला जी हवी आहे तिथे एजन्सी आता दिसायला लागली. म्हणजे त्याच्यानंतर मला जेव्हा UID वरून सांगेल की कीट रजिस्टर करायचे, त्यावर मी डेस दिल्यानंतर सगळं डिटेल्स त्यांना समोर असेल आणि जो मी मशीन क्लायंट ID त्यांना पुरवला होता तो इथे त्यांना डिस्प्ले झालेला दिसेल. त्यानंतर हे सगळं त्यांनी चेक करून आपल्याला या नवीन फ्रेश मशीन असेल तर आपल्याला एक स्टेशन ID इथे देतात. या स्टेशन ID देऊन खाली त्यांचा युजरनेम पासवर्ड टाकून आपल्याला ही कीट रजिस्टर करून दिली जाते. तर ही या प्रकारे छोटेसं एकदम छोटेसं क्लायंट आहे. त्यानंतर मला काही ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागतील, जसं की GPSचे ड्रायव्हर्स मला इन्स्टॉल करायचे. माझ्याकडे GPSचे ड्रायव्हर्स होते, तुम्ही लागू दाखवले त्याप्रमाणे मला हे GPSची झिप फाईल होती GPS ड्रायव्हरची, तुम्ही अनझिप केली. त्यानंतर इथे जाऊन मला हे GPSचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे आहेत. GPSचे ड्रायव्हर्स मी इथून इन्स्टॉल केल्यानंतर मला सेम प्रोसेस फिंगरप्रिंट आणि आयरिस याचेसुद्धा ड्रायव्हर्स टाकायचे. इथे मी पाहिलं तर मी GPSचे ड्रायव्हर्स इथे इन्स्टॉल केले. त्यानंतर मला आता फिंगरप्रिंट आणि आयरिसचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करून घ्यायचे. जिथे तुम्ही फिंगरप्रिंट आणि आयरिसचे ड्रायव्हर्स ठेवले तिथे जा आणि तुमच्या ज्या कंपनीचे तुमचे आयरिस आणि फिंगरप्रिंट आहे तिथे जा. माझं बायो इनेबल डिव्हाइस असल्यामुळे मी बायो इनेबलचे ड्रायव्हर्स इथे इन्स्टॉल करणार, ज्यामध्ये फिंगरप्रिंट आयरिस आणि दोन्ही पण घेणार. याच्यामध्ये बरेचसे सगळ्या कंपनीचे दिले जे की आधारसाठी आहे. बायो इनेबलसाठी मी माझ्या पहिले सुरुवातीला कुठलीही टाका, मी माझ्या बायो इनेबलमध्ये फिंगरप्रिंट टाकतो. फिंगरप्रिंटला ओपन करा आणि या फिंगरप्रिंटला ओपन केल्यानंतर फिंगरप्रिंटचे याचे ड्रायव्हर्स इथे मी इन्स्टॉल करेन. विंडोज 10 असेल तर 10चे टाका, 7 असेल तर 7चे टाका. 10मध्ये गेलं 10मध्ये जाऊन मला इथे हे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्हाला तिथं ड्रायव्हर्स प्रोव्हाइड केलेले असतील ते ड्रायव्हर्स तुम्ही टाका. 64 बीट असेल 64 बीट, 32 बीट असेल तर 32 बीट. सेटअप मारायचे. नेक्स्ट एकदम कमी वेळात हे ड्रायव्हर्स होतात. माझे फिंगरप्रिंटचे ड्रायव्हर झाले. त्याचबरोबर मी बॅक येऊन आयरिसमध्ये जाणार. आयरिसमध्ये जाऊन आयरिसचे ड्रायव्हर्स आपण इन्स्टॉल करू. 32 बीट असेल 32 बीट, 64 बीट असेल 64 बीट डायरेक्ट इन्स्टॉल करायचे आहे. नेक्स्ट माझी पूर्णतः किट रेडी आहे. आता सगळे ड्रायव्हर्स टाकले, फक्त आता रजिस्टर एकदा किट माझी रजिस्टर झाल्यानंतर तो पुढचा भाग आहे तो मी नंतर बघेन. तुम्ही जर कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन बघा तर आपण जे ड्रायव्हर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये क्लायंट इन्स्टॉल केल्यानंतर एक आधार कॅमेराची एक नंबर लाईन, त्यानंतर आधार क्लायंट दिसेल, त्यानंतर फिंगरप्रिंट आणि तुमचे आयरिसचे ड्रायव्हर्स आलेले तुम्हाला इथे दिसतील. आणि खाली एकदम खाली जे आहे तुम्हाला GPSचे सुद्धा ड्रायव्हर्स आलेले दिसतील. आणि ज्या गोष्टी आपण इन्स्टॉल केल्या त्या तुम्हाला कंट्रोल पॅनलमध्ये इन्स्टॉल झाल्या की नाही दिसेल. तर इथे माझी पूर्णतः किट ॲक्टिवेशन करण्यासाठी रेडी झालेली आहे. या प्रकारे तुम्हाला क्लायंट पहिले इन्स्टॉल करून घ्यायचं आहे.